तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने का बोलत नाही? तुम्ही आमदार आहेत, आम्ही धोळे तुमच्या पुढे, आमचं काहीच नाही. आम्ही काय गेलं काय जगलं काय, आम्ही काय उपोषण आमचं काय नसतं. पण तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहे. तुम्ही लंके साहेबांना काहीच घेणं नाही. मार्केट जाऊन टाका, नाही तर शेतकऱ्यांना काही करायचं काहीही करा. एक सुद्धा काम मला एक सुद्धा म्हणून म्हणलं बाबा लंके साहेबांनी आमचं काम केलं. तुम्ही फक्त श्रेय घेतलं, तुम्ही ह्याचं श्रेय घेतलंच. तुम्ही तुरीचा भाव वाढला ना, त्याचं श्रेय तुम्ही घेतलं तरी चालेल, मला काय नको. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार साहेब, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही मागच्या वेळेस मी तुमचं वारंवार कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांना एकही रुपयाचा न फायद्याची तुम्ही सारखं काहीतरी आणतात. मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस बैलगाडा शर्यत आणली, बैल बाहेरची सगळं बाहेरचं होतं, मग इथं लोकांना आणली. पुन्हा कॉलेजवर कोण काय कोणत्या कार्यामध्ये महिला नाचवल्या, शेतकऱ्याला काय फायदा झाला. आता एक तुम्ही कुस्ती काहीतरी आणली, त्या शेतकऱ्यांना किती फायदा होईल. पण हे तुम्ही जे करताना सगळे, ह्याला माझ्या अजिबात 100% विरोध नाही. तुम्ही हात जोडून विरोध नाही, तुमचं जे असेल ते चालू द्या. पण तुम्ही शेतकऱ्याविषयी एक तरी शब्द बोलतात का, एवढाच माझा तुम्हाला विरोध आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने का बोलत नाहीत? आज रोजी शेतकऱ्याच्या घरी जवळजवळ प्रत्येकाच्या घरी 25-30 क्विंटल, काही 50 क्विंटल, काय 100 तुरी आज घरी आहेत. पण त्याच्याविषयी तुम्ही काय बोलतात? कर्जाचे म्हणजे सगळे व्यापारी शेतकऱ्यांचे काय आज तुरीची परिस्थिती, भावाची परिस्थिती केली, ह्याच्यावर तुम्ही का आवाज उठत नाहीत? तुम्ही व्यापाऱ्यांना तंबिका देत नाहीत. अहो तुमचेसुद्धा कर्जत मार्केट कमिटीमध्ये 9 सदस्य आहेत तुम्ही, मग ते का बोलत नाहीत? तुम्ही का त्यांना सांगत नाहीत का? सगळं आम्हीच करायचं का? हे असं चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, हे असले बोगस कार्यक्रम करा तुम्ही, त्याला करा घेऊ नका करू, मला त्याचं काय बोलायचं नाही. पण शेतकऱ्यांना गोरगरिबांना ह्याचा भरपूर फायदा होईल असं तुम्ही करा. एवढीच माझी तुमच्याकडे मागणी आहे, ती मी हात जोडून मागणी आहे. तुम्ही आमदार आहेत, आम्ही धोळे तुमच्या पुढं, आमचं काहीच नाही. आम्ही गेलं काय जगलं काय, आम्ही काय उपोषण आमचं काय नसतं. पण तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही या तुरीबद्दल माझ्यावर मार्केट कमिटीमध्ये गेटमध्ये तुम्ही 11 तारखेला जर हे 7,750 भाव नाही झाला तर तुम्हाला स्वतःला यावं लागेल. तुम्ही आमदार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, तुमचा सुद्धा हक्क आहे. तुमच्या 8 का 9 सदस्य राहतो कर्जत मार्केट कमिटीमध्ये, एक तरी बोलतोय कुणी काही. तुम्ही निवडून आलेले आमदार आहेत, राम शिंदे साहेब पडलेले आमदार आहेत. पडलेले आमदार काही करीत नसतात, त्यांच्या नशिबाने त्यांच्या कुटुंबाच्या पुण्य आहे, त्यांचं जे पुण्य असेल ते त्या पुण्याने मागच्या वर्षाने विधानसभेवर आमदार झाले, आता पुन्हा सभापती झाले. त्यांच्या नशिबाने, लोकांचे काय नाही कोणा संबंध, त्यांच्या नशिबाने ते होते. मग तुम्हाला फक्त तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात आता एवढा एकच आमदार असेल 1200मध्ये निवडून आलेला. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी बोला. असे आमचे राम शिंदे साहेब जे जोरात शेतकऱ्याचे काम करतात, मी बी त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी बी आणि त्यांच्या आधारावर मी राम शिंदे साहेब, सुजयदादा विखे पाटील यांच्या आधारावर मी आजपर्यंत लाखो लोकांची कामं करून दिली आहेत, मोठे कामं करून दिले आहेत. आज जवळजवळ वर्ष झालं असेल बाबा त्या निलेश लंके निवडून आलं, त्यांनी एकही करता एक सुद्धा काम नाही केलं कोणाचंच. त्यांच्याकडे हाफीस नाही, एखादा पे नाही, काही नाही, कुठं अजिबात काही नाही. लोकांनी लंके केलं, दिलं निवडून, लंके गायब, कुठं तपासच नाही काय. सुजयदादा विखे पाटलाचे खाली हाफीस होतं, मोठं हाफीस होतं, त्यांचे 10-15 कर्जतमध्ये पे होते. जामखेडला पे वेगळे, शिरेगंदाला पे वेगळे, कर्जतला कोणी गेलं त्याचं काम व्हायचं, त्यांच्या दवाखान्यात काम व्हायचं, कंचं काम व्हायचं त्यांचं. लोकांचं कुठंच काही नडत नव्हतं. तसं लंकेचं अजिबात कुठं काही नाही. लंके साहेबांना काहीच घेणं नाही. मार्केट जाऊन टाका, नाही तर शेतकऱ्यांना काही करायचं काहीही करा. एक सुद्धा काम मला एक सुद्धा म्हणून म्हणलं बाबा लंके साहेबांनी आमचं काम केलं, एक सुद्धा काम करीत नाहीत. लंके साहेब तसले आणि तुम्ही असले नुसते आपलं काय आण कुस्त्या आणि बैलगाडा आणि अजून काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं. तुम्ही का आता शेतकऱ्याच्या बाजूने एक सदस्य बोलत नाही. बोला तुम्ही निवडून आल्यापासून, तुम्ही निवडून आलात ना, आमचे साहेब पडलेले आहेत, पडलेलं बोलायचं काही का संबंध नाही. लोकांनी पाळलंय त्यांना, तुम्हाला निवडून दिले, मग तुमचं काम आहे ना शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं. तुरी सुधार नका बरोबर, बाकीचे मुद्दा आहेत ना, अजून नाही, बाकीचे लय अजून मुद्दा आहेत. त्याच्यावर तुम्ही एक सुद्धा रामचंद्र साहेबांनी पाणी सोडलं कुडक्यानेला, ते लिंबगावच्या डॅमच्या केनला पाणी सोडलं. साहेब रामचंद्र साहेब पाणी सोडतात, तुम्ही म्हणता मी सोडलं.
तुमचं काही संबंध नाही. तुम्ही फक्त श्रेय घेतलं. तुम्ही ह्याचं श्रेय घेतलंच म्हणजे तुरीचा भाव वाढला ना त्याचं श्रेय तुम्ही घेतलं तरी चालेल, मला काय नको. त्याच्यामुळे तुम्ही 11 तारखेला माझ्याबरोबर या आणि शेतकऱ्याचं काहीतरी मुद्द्यासारखं मांडत चाला, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुमचं जे काय आलं कुस्ती बलिहार तुमचं चालू द्या, त्याला माझ्या अजिबात येत नाही. तुम्ही ते करून शेतकऱ्या पाठिंबा द्या, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही निवडून आलेले आमदार आहेत आणि पुढच्या वारीने तुम्ही 100% पडणार म्हणजे पडणार. शेतकऱ्यांचं तुम्हाला काही घेणं देणं नाही, ह्याच्यावर आता सिद्ध होत आहे. तुमचे 8-9 सदस्य असून एक तरी बोलतोय कुणी, एक ताकद नाही बोलायची कुणीच बोलत नाही. काय नेमकं चाललंय तुमचं काय? मार्केट कमिटी तुम्ही 8-9 सदस्य, तुम्ही आमदार, तुमचे खासदार सगळं तुमचंच आहे. जिल्ह्यामध्ये तुमचं आहे. सरकारमध्ये आमचं आहे, पण सरकार नाही. तुम्ही आवाज उठला पाहिजे नाही जाऊ दोघांनी तर खासदारांना आमदारांनी. असं जमतंय कुठं? असं जमत नाही. जय शिवराय, सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 90-1140-0903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.